भैया अहो मला तर विश्वासच बसेना की अख्खं गाव शीतलच्या विरोधात गेलाय. टॅलेंट राव. अहो आपल्याला पण राजकारण जमलं पाहिजे. आता पडली का नाही शीतल एकटी. आता बघू कोण विश्वास ठेवते तिच्यावर. अहो तिच्या घरातले बी तिच्यावर डाऊट घ्यायला लागले. गावात नुसती एकच चर्चा चालू आहे, शीतलला वेड लागले, शीतलला वेड लागले. पण बाय द वे भैया, तुम्ही तिच्या काकाला बॉडी घेऊन असा सिक्सर मारलाय ना की बॉल डायरेक्ट पवेलियनच्या बाहेर. टॅलेंट राव. तुम्ही आधी बसा इथं. आईला तुम्ही पण काही कमी नाही बरं का. गप राहून दिलं की शॉट ठेवून डायरेक्ट चौकाराचं. आपल्या दोघांचा प्लॅनच होता की तुम्ही गावातला उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडायचा आणि मी तिकडे पाटील साहेबांच्या घरी जाऊन त्यांना इकडे यायला भाग पाडायचं. पाटील साहेब काय म्हणले? अहो, काय म्हणले? अहो, लय खुश होते तुमच्यावर. नुसतं भैयासाहेब असे, भैयासाहेब तसे, भैयासाहेब हे भैयासाहेब. मुद्द्याचं काय ते बोला. हा हो, ते म्हणले असा पाहिजे युवाध्यक्ष. टॅलेंट राव. हेच हेच ऐकायचं होतं बघा आम्हाला. बरं उद्या ते आपल्या गावात येणार आहेत तर त्यांच्या तयारीत कुठेही कमी पडू नका. टेन्शन नॉट भैया, मी सगळी पोर आत्तापासून कामाला लावल्यात. हा हे त्या पोरावर नको डिपेंड राहू बाबा. लय उबलाक पोर आहेत ती. तुम्ही स्वतः पुढून काहीतरी करा. जेवणाची व्यवस्था तुम्हीच करा. अहो भैया, मी सगळी सिस्टीम व्यवस्थित लावून आलोय. टाळी दे तुम्ही. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये हा चान्स घालवायचा नाही. आता फक्त आजच्या नाईटचा सवाल आहे. उद्यापासून सगळे मॉर्निंग वेगळ्या असणार आहेत आपल्यासाठी. आता जिल्ह्यात फक्त एकच नाव, भैयासाहेब देशमुख. शीतल, शीतल, ए शीतल. काय रे रावल्या, कशाला नरड काढतोस? अय रावल्या, इकडे मी. वर्किंग गोटा होय. ओके ओके ओके. जिजे कशी झाली तुझी ट्रिप? तिरीप कसली रे? अग मायडी मावशीकडे गेली होतीस ना फिरायला. हाती वय. अरे जरा मायडीकडे जाऊन भेटून आली मी. चांगली टुनटुनीत होऊन आलेस की. हा त्या चल रे बोपळ्या टुनुक टुनुक मधल्या म्हातारी गत. हाय का आता इथं मला सासूर असंच आहे नाही का? काय रावल्या, मुली एकीकडे गेली, दाटी मोठी झाली, तू फ्रुटी खाल्ली, असंच ना? काय बोलतोय तुम्ही? अगं जिजे हळू बोल की जरा. मामीनं बिमीनं ऐकलं ना परत लय सासुरवास करल तुझा. ती काय मला सासूर असं करत्या? घास आहे का तिचा? रावल्या, तू ना मामीना घावायला पाहिजे म्हणजे तुला कळेल. अगं ह्यो माझ्या मोरच मिरवत असतो सारखा. मी कबीतोय काय कोणाला? हाय का कोण? ए नाही कोण. जिजे अगं यास्मिन अशी म्हणत होती की तुझ्या हाताचा लय चांगला लागतो. मग कर की आम्हा दोघांनी तुझ्या हाताचा. अय रावल्या, त्यांना कशाला सांगतेस? मी आहे की, मी करते. दम जरा. असू दे शीतल, असू दे शीतल. अगं हे दोघं तुलाच भेटायला लागत व. हा काय रावल्या, बरोबर आहे ना? जिजे हं. लय तू हुशार राहीस की. आता तुला कळवय रे मात्या. असू दे, मी करते चा. हा घेऊन येते. तुम्ही दोघं भी एकत्र कशी काय? हमें बात करनी है तुझसे. माझ्या संग काय बोलायचं आता? हे बघा, काल जी काय झालं त्याबद्दल जर बोलायचं असेल तरी एका शब्दानं ऐकून घेणार नाही, सांगून ठेवते. ओढू नको, पहिले सोनतोले ना. आधीच काय बोलतीस? शीतल, काल जी फट्याव काय झालं तू सगळ्यांसमोर बोललीस, पण अगं तसं खरंच काय नाही. आणि जर का मी बोलते तर
तसंच असेल तर हाय का तर तू अशी का करायला लागल्यास? अगं मी सांगतोय की तुला. हम तेरे से बात करणे आहे ना. आधी मला सांग, तुला असं का वाटलं? लई शहाणी आहेस. मला वाटलं म्हणून मी बोलले नव्हते. त्या भैयानं स्वतःहून येऊन मला सगळं सांगितलं होतं म्हणून मी बोलले. अगं पण स्वतःहून असं कोण सांगल का? नाहीतर काय. मग मी काय खोटं बोलते वय? का मला गावचं पुढारी व्हायचंय? का अजून काय तर करून गावचं मन मिळवून घ्यायचंय? हा, असं काय तर नाही ना. हा शीतल, तू बोलतो सच्ची रहिये. रावल्या, आता मला सांग, आपल्या इक्याच्या नावानं कमान किंवा संस्था न व्हावी असं मला कधी वाटेल का रं? नाही. मग काय तर असल्याशिवाय मी कशाला बोलीन? आणि मला पक्क माहित असल्याशिवाय अख्ख्या गावासमोर बोलीन कमी. हा शीतल, तू बोलतो सही रहिये. अगं पण मग माझ्याजवळ त्यानं एवढं पैसे ठेवाय दिलं, एवढा विश्वास टाकला. अरे तेच तर पाहिजे त्याला, तुझा विश्वास जिंकण्यासाठी आणि माझी माणसं स्वतःकडे ओढून घेण्यासाठीचा प्लॅन होता यो. हा रावल्या, असं बी असू शकतं. असू शकतं नाही, असंच हाय. कोण राहिलंय गावात? अगं ते पाटील साहेब आहेत वाटतं. पाटील साहेब? अगं ते भैयाच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत ना. ते त्या दिवशी मावशीकडे आलते ते होय? हा तेच ते. ते आज भैयांची मोठ्या पदावर नेमणूक करणार आहेत वाटतं, अशी चर्चा आहे गावात. काय सांगतोयस? हो, अगं त्या भैयानं गावात केलेली कामं त्यांना लय आवडल्यात म्हण. गावातली कामं आवडली म्हणून? ते कामानीच आणि ते शीतल, ते सोड, मी काय सांगतोय ते ऐक की. आपण त्या भैयावर एकदा विश्वास ठेवून बघू, मग ठरवू तो कसा आहे ती. एखाद्यावर आरोप करणं असं चुकीचं आहे ना, काय अस्मिन? शीतल, क्या पता जानबूझकर बोला होगा, ऐसा भी हो सकता है ना. तेच तर. शीतल, शीतल, ए शीतल, अगं कुठं लक्ष आहे तुझं? बेट्या भैया, आज तर तू गेलाच कामात. आजच्या आज तुला धडा शिकवते का नाही बघच. नाही तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला तर नावाची शितली नाही.